नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तलाठी भरतीचा अतिसंभाव्य पेपर नंबर 3। ओके, हा पेपर तुम्हाला IBPS TCS पॅटर्न अंतर्गत जो सिलेबसचा पॅटर्न आहे त्या पॅटर्नवर आधारित तयार केलेले यामध्ये प्रश्न असणार आहेत। त्यामुळे तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि जर तलाठी भरतीचे तुम्ही यापूर्वीचे जर 2 व्हिडिओ पाहिले नसतील तर ते तुम्ही नक्कीच पाहून घ्या, त्याचा सुद्धा तुम्हाला उपयोग होणार आहे। चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1 आहे बघा आपल्याकडे, द सेंटेन्स इन द पॅराग्राफ हॅव बीन जम्बल्ड, रीअरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू अ मीनिंगफुल सिक्वेन्स। प्रश्न व्यवस्थित वाचूया आपण। द सेंटेन्स इन द पॅराग्राफ हॅव बीन जम्बल्ड, बघा जो सेंटेन्स दिले आहेत म्हणजे खाली सेंटेन्स दिलेत ABCD, हे सेंटेन्स कसे आहेत तर जंबल मध्ये दिले आहेत। जंबल म्हणजे काय तर अदला बदल केलेले, म्हणजेच काय तर पॅराग्राफचा जो क्रम आहे म्हणजे घटनेचा जो क्रम आहे तो क्रम कसा दिलेला आहे तर उलटा आणि सुलटा दिलेला आहे, म्हणजे काय सरळ दिलेला नाहीये। रीअरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू अ मीनिंगफुल सिक्वेन्स, आपल्याला बघा रीअरेंज म्हणजे काय जुळवाजुळव करायची, खाली दिलेले जे सेंटेन्स आहेत त्यांचे आपल्याला जुळवाजुळव करून त्यांचा एक मीनिंगफुल सिक्वेन्स अर्थपूर्ण संवाद आपल्याला साधायचा आहे। ओके, चला तर आपण आता पूर्ण जे सिक्वेन्स दिले ते पूर्ण वाचून घेऊया। With the advice he received, he was able to rule his people peacefully for many years. Second, the king had a kind heart and his people loved him. C. He would seek advice from his council of chiefs despite his age and position. D. Once upon a time there was a king who ruled the land of Okigyo. ओके, तर मित्रांनो काय करायचं तुम्हाला, सर्वप्रथम हे जे ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला हे चारही पण ऑप्शन तुम्हाला काय करायचे तर वाचायचे आहेत, म्हणजे सिक्वेन्स तुम्हाला कळून जाईल। बघा असा जो पॅराजम्बलचा सिक्वेन्स असतो त्यामध्ये काय असतं, एक महत्त्वाचा कॅरेक्टर असतो, तो कॅरेक्टर तुम्हाला फाइंड आउट करायचा, म्हणजे तिथूनच स्टोरीला सुरुवात होते। स्टोरीला सुरुवात झाल्यानंतर मध्ये काहीतरी एक सिच्युएशन क्रिएट होते आणि शेवटीला त्या स्टोरीचा एंड सुद्धा होतो। तर अशा कॅरेक्टरनुसार आपल्याला फाइंड आउट होतं बघा, ऑप्शन नंबर डी हे आपलं पहिलं आन्सर आहे। ओके, चला बघा, वन्स अपॉन अ टाइम, एकेकाळी देअर वॉज अ किंग, एकेकाळी तेथे एक राजा होता। सापडला का नाही, आपल्याला पहिला कॅरेक्टर सापडलेला आहे। एकेकाळी तेथे एक राजा होता, हु रूल्ड द लँड ऑफ ओकिगियो। बघा हु म्हणजे कोण, जो म्हणूया, कुणासाठी वापरला, जो या राजासाठी वापरला। रूलचा अर्थ काय तर शासन करणे, सत्ता गाजवणे। लँड ऑफ ओकिगियो, लँड म्हणजे काय तर भूमी असं म्हणूया, ओकिगियो म्हणजे काय एखाद्या प्रांताचं नाव असेल किंवा देशाचं नाव होतं। आता पूर्ण सेंटेन्स वाचूया। वन्स अपॉन अ टाइम, एकेकाळी तेथे एक राजा होता आणि तो त्याचं ओकिगियो या राज्यावरती काय होतं, त्या भूमीवरती काय होतं, त्याचं शासन होतं, तो यावरती रूल करायचा। म्हणजे असं ऑप्शन शोधायचं ज्याची सुरुवात डी नुसार झालेली आहे। बघा फर्स्ट बी आहे, दुसरा डी आहे, थर्ड सी आहे, चौथा डी आहे, म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड आणि ऑप्शन नंबर 4 हे आपले आन्सर येऊ शकतात। आता बघूया सेकंड काय होतं। बघा तेथे कोण होता, एक राजा होता आणि तो काय करायचा, त्या ओकिगियो लँडवरती सत्ता गाजवायचा। यानुसार बघा, यानुसार आपल्याला बघायचं या किंगशी रिलेटेड असणारा दुसरा संवाद काय। दुसरा बघा, द किंग हॅड अ काइंड हार्ट अँड हिज पीपल लव्ड हिम। बघा जो राजा जो कसा होता, काइंड हार्ट, काइंड म्हणजे काय दयाळू म्हणूया, हृदय म्हणजे चांगल्या हृदयाचा, म्हणजे तो राजा जो होता तो दयाळू हृदयाचा होता, म्हणजे काय तर सहृदयाचा होता। अँड हिज पीपल लव्ड हिम, आणि त्याचे जे पीपल होते त्याच्या साम्राज्यामधली असणारी जी प्रजा होती ती त्याच्यावरती प्रेम करायची। म्हणजे पहिला डी आला, दुसरा बी आला, म्हणजे अर्थातच ऑप्शन नंबर 4 आपला आन्सर आलेला आहे। तरी सुद्धा अशा वेळेस काय करायचं, पूर्ण संवाद आपण वाचून घ्यायचा। ओके, चला सी वाचूया काय होतं। ही वुड सीक ॲडवाइस फ्रॉम हिज काउन्सिल। बघा द काइंड कसा होता, जो किंग कसा होता, चांगल्या हृदयाचा होता। मग यानुसार इथे ही कुणासाठी वापरलाय तर राजासाठी वापरलाय। ही वुड सीक ॲडवाइस फ्रॉम हिज काउन्सिल ऑफ चीफ्स। बघा त्यांच्या ज्या दरबार होते, ते दरबारी मधले जे चीफ होते, जे परिषद मधले त्यांचे जे चीफ होते, मुख्य होते, त्यांच्याकडून तो काय करायचा, ॲडवाइस घ्यायचा। डिस्पाइट हिज एज अँड पोझिशन, बघा जरी राजाचं काय, जरी तो स्वतः राजा असला तरी सुद्धा तो सर्वांच्या, म्हणजे राज्य कसं होतं ते लोकशाहीचं राज्य होतं, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य, म्हणजे लोकांकडून, त्याच्या राजदरबारांकडून तो काय करायचा, सल्ला घ्यायचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी। आता सी कळायला आपल्याला ऑप्शन नंबर 3 झालेलं होतं। नंतर वाचूया ए, विथ द ॲडवाइस ही रिसिव्ड। बघा पहिल्या याच्यामध्ये ॲडवाइस हा शब्द आला, त्याला कोरिलेट करणारा शब्द येथे सुद्धा आला,
म्हणजेच DBCA आपला आन्सर झालेला आहे. वाचूया पूर्ण. विथ द ॲडवाइस ही रिसिव्ड, आणि त्याला जी ॲडवाइस मिळायची, रिसाईव्ह म्हणजे मिळायची, ही वॉज एबल टू रूल हिज पीपल पीसफुली फॉर मेनी इयर्स, आणि त्याच ॲडवाइसमुळे तो त्याचे जे लोक होते, साम्राज्यातील जनता होती, त्यांच्यावर पीसफुली शांततेने काय करायचं, त्यांच्यावरती रूल करायचा, शासन करायचा, राज्य करायचा. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 4 हा आपला करेक्ट आन्सर येतो. परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतात. नेक्स्ट बघू आता. Out of the given alternative, choose the one which can be substituted for the given word or sentence. बघा, वन वर्ड सबस्टिट्यूशनचा दिलेला हा प्रश्न आहे. ओके, वाचूया. समथिंग परफेक्टली नीट अँड टायडी. बघा, समथिंग म्हणजे असं काहीतरी, परफेक्टली म्हणजे पूर्णपणे, नीट आणि टायडी याचा अर्थ होतो नीट नेटका असलेला, चांगल्या सुस्थितीत असलेला. मग यानुसार वन वर्ड सबस्टिट्यूशन काय होतं बघूया. पहिला आहे अनकेम्ड. आता अनकेम्डचा अर्थ काय होतो? अनकेम्डचा अर्थ तो विस्कटलेले. जर एखाद्या व्यक्तीचे केस विस्कटलेले असतील किंवा एखादी मुलगी असेल, तिचे केस इकडे तिकडे झालेले असतील, विस्कटलेले असतील, त्यासाठी अनकेम्ड हा वर्ड वापरण्यात येतो, म्हणजे अनकेम्ड हेअर्स. मग यानुसार बघा तो येतो का? नाही. दुसरा बघूया. शॅबी. शॅबीचा अर्थ काय होतो? शॅबी आपण म्हणूया की जर्जर, जो कपडा असतो समजा वापरून वापरून जुना झालेला, त्याला शॅबी असं म्हणतो, म्हणजे शॅबी क्लोथ असं म्हणता येईल. म्हणजे हा सुद्धा काय झालेला, हा त्याला अँटोनिम झालेला आहे, म्हणून हा दोन्ही रॉंग झालेत. थर्ड वाचूया. डिसऑनरेबल. बघा, ऑनर म्हणजे काय? सन्मान, आणि डिसऑनर म्हणजे काय? तर असन्मान, म्हणजे ज्याचा की सन्मान नाहीये, अप्रामाणिक असं म्हणता येईल. आणि चौथा आहे इमॅक्युलेट. इमॅक्युलेटचा अर्थ होतो नीट नेटका किंवा स्वच्छ. इमॅक्युलेटचा आपण असं म्हणता येईल की निष्कलंक, ज्याच्यावर कोणताही कलंक नाहीये, म्हणजे कसं आहे तर नीट आहे, तो निष्कलंक आहे, पवित्र आहे. यासाठी ऑप्शन नंबर 4 हा आपला करेक्ट आन्सर येतो. चला नेक्स्ट बघू आता. कन्वर्ट द मेन सेंटेन्स फ्रॉम डायरेक्ट स्पीच टू इनडायरेक्ट स्पीच. बघा, परीक्षेमध्ये IBPS TCS पॅटर्नमध्ये 2 प्रश्न तरी विचारले डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये. वाचूया प्रश्न. जीत सेड आय एम परफेक्टली फाईन. जीत म्हणाला मी पूर्णपणे कसा आहे? फाईन आहे, चांगला आहे. वाचूया आता. डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना महत्वाचे रोल कोणते? आता जीत सेड, ओके, 4 तर ऑप्शन आहेत आपल्याकडे. जीत सेड, जीत म्हणाला. बघा, डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना जर कुणी ऐकणारा व्यक्ती असेल तर सेडचं कन्व्हर्जन टोल्ड मध्ये होते. जर ऐकणारा कोणी ही व्यक्ती नसेल तर ते जशाच तसं राहतं. म्हणून बघूया, पहिल्या ऑप्शनमध्ये जीत सेड आहे, दुसऱ्यामध्ये जीत सेड आहे, तिसऱ्यामध्ये जीत सेज दिले बघा येते, म्हणून हा थर्ड ऑप्शन रॉंग झाला. फोर्थ मध्ये सुद्धा जीत सेड, म्हणजे एक कॉमन तर गोष्ट समान झाली. दुसरं बघूया. आता हे 2 वाक्य, जीत सेड आणि आय एम परफेक्टली फाईन, या 2 वाक्यांना जोडणारा शब्द म्हणजे कंजक्शन बघा पाहिजे. दॅट येथे पण आहे, येथे दॅट आहे, तिसऱ्यामध्ये नाहीये, चौथ्यामध्ये पण दॅट आहे. ओके, नंतर महत्वाचा रोल बघा. ज्या वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंट वापरलेला असतो, म्हणजे प्रेझेंट वापरलेला असतो, त्या प्रेझेंटचं तुम्हाला काय करायचं असतं? पास्टमध्ये कन्व्हर्जन करायचं. म्हणजे आपल्याला असं वाक्य शोधायचं जो पास्टमध्ये असेल. मग पहिल्या याच्यामध्ये काय? याच्यामध्ये सेम जशाल तसं वाक्य, हा काय झाला? रॉंग झाला. दुसरा बघा, ही वॉज परफेक्टली फाईन, करेक्ट. बघा, हा पास्ट वापरला आणि आयचं कन्व्हर्जन काय झालंय? ही. म्हणजे जीत म्हणाला की तो ही वॉज परफेक्टली फाईन, जीत म्हणाला की तो पूर्णपणे कसा होता? चांगला होता, बरा होता. म्हणून ऑप्शन नंबर 2 आपला आन्सर आलेला आहे. फोर्थ बघूया टॅली करून. ही इज परफेक्टली फाईन. आता बघा, येथे सुद्धा प्रेझेंट वापरला, म्हणजे हा रॉंग झाला, कारण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करत असताना नेहमी त्याचा टेन्समध्ये बदल होतो. म्हणून ऑप्शन नंबर 2 हा आपला करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघू आता. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक. बघा, प्रिपोजिशन आपल्याला ऍड करायचं आहे. वाचूया. ही हॅज बीन टोल्ड बाय द डॉक्टर टू रिफ्रेन एक्सरसाइजिंग फॉर अ फ्यू इज. बघा, रिफरेनच्या नंतर अंडरलाईन आलेली आहे, म्हणजेच तुम्हाला असं प्रिपोजिशन फाउंड आउट करायचं जे की इथे ॲक्युरेट बसणार आहे. बघा, ऑप्शन नंबर 1 आहे विथ, ऑप्शन 2 फ्रॉम, ऑप्शन 3 ऑफ, ऑप्शन 4 ऑफ. चला आता आपल्याला असं सापडायचं. बघा, रिफ्रेन नंतर नेहमी काय असतं? फ्रॉम असतं. म्हणजेच काय तर एखाद्या गोष्टीपासून दूर राहणे. रिफ्रेनचा अर्थ होतो दूर. ओके, मग रिफ्रेन फॉर म्हणजे काय? एखाद्या गोष्टीपासून दूर राहणे, हा त्याचा अर्थ होतो. ही बघा एक फ्रेज आहे, ती तुम्हाला पार्ट असलीच पाहिजे. जसं की अकॉर्डिंग नंतर नेहमी टू येतं, कमेंट्स नंतर ऑन येतं, कॉंग्रॅच्युलेशन ऑन येतं, तसे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. बघा, वाचूया. ही हॅज बीन टोल्ड बाय द डॉक्टर. त्याला डॉक्टरकडून सांगण्यात आलेलं होतं. कशासाठी? टू रिफ्रेन फ्रॉम एक्सरसाइजिंग फॉर अ फ्यू वीक्स. म्हणजे काही आठवड्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे? एक्सरसाइज, व्यायाम करण्यापासून काय दूर राहिलं पाहिजे. समजा
एखाद्या व्यक्तीला समजा त्याची पाठ वगैरे काहीतरी दुखत असेल किंवा पाठीचा कणा काहीतरी मोडलेला असेल किंवा ॲक्सिडेंट झालेला असेल तर त्या व्यक्तीने काही दिवस तरी एक्सरसाइज म्हणजे जिममध्ये जायला टाळलं पाहिजे. म्हणून या अनुषंगाने रेफरंट नंतर काय येतो, फॉर्म येतो. चला नेक्स्ट बघू आता. विच ऑफ द फॉलोइंग प्रोवर्ब विल बी सबस्टिट्यूट द अंडरलाइन पार्ट ऑफ द सेंटेन्स. बघा विच ऑफ द फॉलोइंग प्रोवर्ब विल सबस्टिट्यूट द अंडरलाइन पार्ट ऑफ द सेंटेन्स. वाचूया. These debates on television make no sense as every so-called important person is merely shouting at the top of their voice without making any sense. चला आता यावरून तुम्हाला सेंटेन्स वाचायचं, यावरून असं फाइंड आउट करायचं की या सेंटेन्ससाठी ॲक्युरेट असणारी प्रोवर्ब म्हणजे मन काय आहे. ओके, किंवा इडियम सुद्धा म्हणता येईल. वाचूया पूर्ण सेंटेन्स. दीज डिबेट्स ऑन टेलिव्हिजन, टेलिव्हिजनवर चाललेला जो डिबेट होता म्हणजे काय तर वादविवाद होता, त्याचा काहीही सेन्स नव्हता म्हणजे त्यातून काहीच अर्थ निघत नव्हता. म्हणून एव्हरी सो कॉल्ड इम्पॉर्टंट पर्सन इज मिअरली शाउटिंग. बघा सो कॉल्ड इम्पॉर्टंट पर्सन, मिअरली शाउटिंग, केवळ काय करत आहे तो, शाउट करत आहे ॲट द टॉप ऑफ देअर व्हॉइस, उगाच त्याच्या आवाजाची पातळी वाढवत आहे. विदाउट मेकिंग एनी सेन्स म्हणजे त्या शब्दांचा काहीही अर्थ नसताना विनाकारण तो आपला शब्द आवाज वाढवत आहे. बऱ्याच वेळा आपण न्यूज चॅनलमध्ये बघतो बघा, न्यूज रिपोर्टर असतात, विनाकारण घटना छोटीच असते परंतु जोरजोरामध्ये आवाज काढत असतात म्हणजे उगाच होत्याचं नव्हतं करत राहतात, उगाच ते म्हणजे एखादी सिच्युएशन असते विनाकारण वाढवण्याचा प्रयत्न करतात. तर यासाठी काय होतं बघा, फर्स्ट ऑप्शन आहे बार्किंग डॉग्स सेल्डम काईट, भुंकणारे कुत्रे क्वचितच चावतात, काही संबंध नाही. अँड आयडल ब्रेन इज द डेव्हिल्स वर्कशॉप म्हणजे रिकामे डोके हे शैतानाचे घर. नेक्स्ट, ऑल फेअर इन लव्ह अँड वॉर, युद्धात आणि प्रेमात सर्व काही क्षम्य असतं, माप असतं, काही संबंध नाही. चौथं, अँड एम्प्टी व्हेसल मेक्स सच नॉइसेस. बघा एम्प्टी व्हेसल, उकळत्या पाण्याला खळखळाट फार म्हणजे ज्याच्याकडे खूप थोडंच आहे तरी सुद्धा तो त्याला बडेजाव करण्याचा प्रयत्न करतो, मोठं सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय, टीव्हीवर चालणारी जी बातमी कशी होती, छोटीच होती परंतु उगाच आपल्या आवाजाची पातळी वाढवून तो न्यूज रिपोर्टर काय करत होता, उगाच वाढवत होता. म्हणून ऑप्शन नंबर 4 आपला करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघू आता. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन द ब्लँक. बघा फिल इन द ब्लँक आपल्याला ऍड करायची. द डॅश डॅश लायन अटेम्प्टेड ऑन अटॅक ऑन द फ्लेजर्स. ऑप्शन फर्स्ट फेरोशियस, ऑप्शन सेकंड फेरोशियसली, ऑप्शन थर्ड फेरोसिटी, ऑप्शन 4 फेरोसियसने. आता बघा येथे लॉयन आलेला आहे. आता लॉयन हा सिंह आहे. ओके, लॉयनचा अर्थ काय होतो, सिंह. एखाद्या नामाबद्दल विशेष माहिती सांगण्यात आलेला जो शब्द असतो त्याला ॲडजेक्टिव्ह, विशेषण असं म्हणतात. म्हणजेच काय आपण म्हणूया, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. मग इथे बघा फेरोशियसचा अर्थ होतो हिंस्रक किंवा क्रूर. लॉयन कसा होता, हिंस्रक किंवा क्रूर होता. त्याने काय केलं होतं, अटेम्प्टेड अँड अटॅक ऑन द विलेजर, जे गावकरी होते त्या गावकऱ्यांवरती अटॅक, हल्ला करण्याचा त्याने अटेम्प्ट केलेला होता म्हणजे काय, प्रयत्न केलेला होता. मग फेरोशियसचा अर्थ होतो हिंस्रक किंवा क्रूर, जो की ॲक्युरेट ॲडजेक्टिव्ह तिथे बसतो. म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट हा आपला करेक्ट आन्सर आहे. आता दुसऱ्याचा अर्थ बघा, फेरिशियसली क्रूरपणे, क्रूरपणे सिंह, काय होतं का, संबंध नाही. फेरोसिटी एकदम गंभीरता, फेरोशियसनेस म्हणजे गांभीर्यपणा, काही संबंध नाही. आपल्याला इथे फिट करायचा होता ॲडजेक्टिव्ह, जो की आहे ऑप्शन नंबर फर्स्ट. ओके, चला नेक्स्ट बघू आता. Which of the following idiomatic expression will be substitute the underlined part of the sentence. बघा idiomatic expression दिलेली आहे, आपल्याला ती काय करायची, एक त्याला सबस्टिट्यूट फाइंड आउट करायचा. वाचूया. with the new CEO taking over the company's command, some at the company believe that a few will be dismissed. बघा with the new CEO taking over the company's command, बघा कंपनीचे जे कमांड होते, कंपनीचे अधिकार कुणी घेतले, त्या नवीन सीईओने टेकिंग ओव्हर घेतले. टेक ओव्हर म्हणजे काय, जबाबदारी आपल्या हातामध्ये घेणं, म्हणजे काय, सर्व सूत्रे आपण सांभाळणं. पुढे सम ॲट द कंपनी बिलीव्ह दॅट, सम ॲट द कंपनी बिलीव्ह दॅट, बरं कंपनीमधल्या काही जणांना असं वाटलं की, विश्वास, बिलीव्ह म्हणजे काय, विश्वास वाटणे, की अ फ्यू विल बी डिसमिस, काही लोकांना कामातून डिसमिस करण्यात येईल म्हणजे कामातून कमी करण्यात येईल असं काही लोकांना वाटलं, कारण नवीन सीईओने काय चार्ज घेतलेला होता. ओके, मग यासाठी आपल्याला इडियोमॅटिक एक्सप्रेशन पाहायचं. बघा बऱ्याच वेळा हे दिलेले असतात 4 ऑप्शन आणि तुम्हाला विचारते याचा अर्थ काय, परंतु यामध्ये उलटा प्रश्न विचारलेला. बघा पहिला आहे हेड्स विल रोल, दुसरं हॅव कोल्ड फीट, थर्ड मिस द बोट आणि 4 फिंगर्स क्रॉस. तर आपल्याला फक्त उत्तर येतं ऑप्शन नंबर फर्स्ट, हेड्स विल रोल हा आपला ॲक्युरेट आन्सर आहे. ओके,
नेक्स्ट बघू आता, रिप्लेस द अंडरलाइन वर्ड ऑब्लिक वर्ड्स विथ द करेक्ट वन ऑब्लिक वन्स फ्रॉम द गिवन ऑप्शन्स टू मेक द सेंटेन्स कोहरंट. जो तुमचा सेंटेन्स आहे तो कोहरंट म्हणजे काय, तर एकदम सुसंगत बनण्यासाठी तिथे काय एरर आहे तुम्हाला फाइंड आउट करायचे बघा. ओके, वाचूया. इफ आय एम यू आय वुड बी केअरफुल हाऊ आय टॉक टू सिरियस. आता बघा काय म्हणतो, वुड कधी वापरतात, शक्यता दर्शवण्यासाठी. आय वुड बी केअरफुल हाऊ आय टॉक टू सिनियर्स म्हणजे माझ्या सिनियर्सशी, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कसं बोलावं हे मी काय म्हणजे काळजी घेतली असती किंवा मी काळजीपूर्वक राहिलो असतो. म्हणजेच काय, ही शक्यता दर्शवली. जर ज्या वाक्यामध्ये शक्यता दर्शवली जाते त्यावेळेला आय नंतर काय येतो, वर येत असतो आणि काय असतो, इफचं वाक्य असतं ते. म्हणून बघा, इफ आय वर यू, जर मी तुझ्या जागी असतो तर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कसं बोलायचं याच्याबाबत मी काळजी घेतलेली असती. मग इथे आपल्याला सापडलेलं आहे, इथे ॲम चुकीचं आहे म्हणून इथे काय पाहिजे होतं, वर पाहिजे होतं. म्हणून ऑप्शन नंबर सेकंड हा आपला करेक्ट आन्सर येतो. नेक्स्ट बघू आता, चूज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ द इडियमॅटिक एक्सप्रेशन ऑब्लिक फ्रेजेस. इडियमॅटिक एक्सप्रेशनचा आपल्याला मिनिंग फाइंड आउट करायचा. वाचूया. लॉयन्स शेअर म्हणजे काय, तर सिंहाचा वाटा. दुसरं, द लॉयन्स पोर्शन, द स्मॉलेस्ट पार्ट, द लार्जेस्ट पार्ट अँड ॲव्हरेज पोर्शन. आता लॉयन्स शेअरचा अर्थ काय होतं बघा. लॉयन्स शेअर म्हणजे काय, एखाद्याच्या यशामध्ये असणारा तुमचा वाटा असं म्हणता येईल, म्हणजे सिंहाचा वाटा. बऱ्याच वेळा आपण भाषणामध्ये ऐकतो की माझ्या यशामध्ये माझ्या आईवडिलांचा पूर्णपणे वाटा आहे, म्हणजे काय, सर्वात मोठा भाग आहे, त्यांचं सर्वात मोठं श्रेय आहे. म्हणून या अनुषंगाने ऑप्शन नंबर थर्ड, द लार्जेस्ट पार्ट हे आपलं आन्सर येतं. चला मित्रांनो, आतापर्यंत जर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. ओके, चला नेक्स्ट वाचूया. कन्वर्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम द ॲक्टिव्ह व्हॉइस टू द पॅसिव्ह व्हॉइस. बघा आपल्याला काय करायचं आहे, ॲक्टिव्ह व्हॉइस दिलेला आहे त्याचा पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करायचा आहे. वाचूया. माय फादर रिसिव्ड मी ॲट द एअरपोर्ट. बघा माझे वडील मला कुठे भेटायले, एअरपोर्टवरती भेटले. आता ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करत असताना सर्वात महत्त्वाचा घटक आहे तुम्हाला सब्जेक्ट ओळखायचा. यामध्ये सब्जेक्ट आहे बघा माय फादर, वर्ब आहे रिसिव्ड आणि ऑब्जेक्ट आहे मी आणि अदर पार्ट आहे कम्प्लिमेंटचा. ओके, तर या वाक्यामध्ये बघा आपल्याला ओळखलं सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. तर ॲक्टिव्हचं पॅसिव्हाइज करत असताना आपल्याला सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्यायचा असतो. आता ज्या पद्धतीने बघा ॲक्टिव्हचं पॅसिव्हमध्ये कन्वर्ट होत असताना जसं आयचं काय होतं, मी, याला काय म्हणतात, सब्जेक्टिव्ह केसचं ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये परावर्तन होणं किंवा रूपांतर होणं. आयचं मी मध्ये होतं, वीचं अस मध्ये होतं, यूचं यू मध्ये होतं, देचं दे मध्ये होतं किंवा शीचं हर मध्ये होतं. मग या मीचं वाक्याची सुरुवात कशाने होणार आहे, आयने होणार आहे. म्हणून ऑप्शन फर्स्टमध्ये आय आहे, ऑप्शन फोरमध्ये आय आहे. म्हणजे ऑप्शन सेकंड आणि ऑप्शन थर्ड दोन्ही काय झाले तर रॉंग झालेले आहेत. वाचूया आता. वाक्य आहे बघा सिंपल पास्ट. सिंपल पास्टचं वाक्य जर आपल्याला ॲक्टिव्हचं पॅसिव्हाइज करत असेल तर त्यामध्ये एक फॉर्म्युला येतो बघा, ऑब्जेक्ट प्लस वॉजवेअर प्लस वर्बचा थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. आता बघा आपल्याकडे आय वापरण्यात आलेलं आहे म्हणून इथे आय सुद्धा आहे इथे. नंतर बघूया आपल्याला काय घ्यायचं आहे, सिंपल पास्ट असल्यामुळे वॉज घ्यायचं आहे म्हणून येथे सुद्धा फोर ऑप्शनमध्ये सुद्धा वॉज आहे, फर्स्ट ऑप्शनमध्ये सुद्धा वॉज आहे. नंतर काय घ्यायचं आहे, ऑब्जेक्ट प्लस वॉजवेअर प्लस वर्ब 3. रिसिव्डचं वर्ब 3 येतं रिसिव्ड म्हणजे पहिली स्टेप म्हणजे काय सिमिलर आहे, सारखीच आहे. आय वॉज रिसिव्ड. आता आय वॉज रिसिव्ड वापरण्यात आलेलं आहे. मग नंतर काय वापरायचं आहे, आय वॉज रिसिव्ड कुठे, ॲट द एअरपोर्ट. नंतर आपल्याला ॲक्टिव्हचं पॅसिव्ह कन्वर्ट करत असताना आपल्याला बायचा वापर करावा लागतो म्हणून इथे बाय घेण्यात आलेला आहे आणि बाय नंतर काय आलेला आहे, माय फादर, जो की सब्जेक्ट तिकडे मूव्ह झालेला आहे. पूर्ण अर्थ वाचूया. माय फादर रिसिव्ड मी ॲट द एअरपोर्ट. माझ्या वडिलांनी मला एअरपोर्टवरती रिसिव्ह केलं आणि यामध्ये काय होतं, आय वॉज रिसिव्ड ॲट द एअरपोर्ट. मला एअरपोर्टवरती रिसिव्ह करण्यात आलं. कुणाकडून, तर माझ्या वडिलांकडून. ओके, म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट हा आपला करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघू आता. द सेंटेन्स इज डिवायडेड इंटू 4 पार्ट्स विथ द 1 पार्ट कंटेनिंग ॲन एरर. चूज द पार्ट दॅट कंटेन्स द एरर. इफ देर इज नो एरर चूज नो एरर. बघा प्रश्न काय म्हणतो, खाली जो वाक्य दिलेले त्या वाक्यामध्ये काय दिलेले आहे, 4 पार्ट दिले. बघा द सेंटेन्स इज डिवायडेड इन 4 पार्ट. खाली वाक्यामध्ये 4 भाग दिलेले त्याचे आणि त्या भागामध्ये काय एरर आपल्याला शोधायची आहे. इफ देर इज नो एरर, जर त्या वाक्यामध्ये कोणतीही एरर नसेल तर तुम्हाला नो एरर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. वाचूया. माय बॉस सेड दॅट ही डज नॉट सेंड द कंट्रोवर्सियल मेल टू द डिपार्टमेंट स्लॅश नो एरर. वाचूया. मेल टू द डिपार्टमेंट ऑप्शन सेकंड, माय बॉस सेड दॅट ही, थर्ड नो एरर, ऑप्शन 4 डज नॉट सेंड द कंट्रोवर्सियल. बघा
आता बघा यामध्ये एरर आपल्याला सापडली जी आहे ऑप्शन नंबर 4 मध्ये. ओके, कशी आली ती बघू आपण. आता बघा, माय बॉस सेड दॅट, माझे बॉस म्हणाले की ही डज नॉट सेंड द कंट्रोवर्शियल लिव्ह. आता बघा येथे ही नंतर डज नॉट वापरलाय. पहिल्या याच्यामध्ये काय दिलाय, पहिल्या याच्यामध्ये सेड दॅट म्हणजे काय, हे वाक्य कुठलं आहे, हे वाक्य आहे डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये केलेलं. आणि डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीचचं करत असताना सिंपल प्रेझेंटचं सिंपल पास्टमध्ये होतं आणि येते बघा सेड नंतर दॅट वापरलेलं आहे. म्हणजेच एक घटना जरी ते भूतकाळात आहे तर दुसरी घटना सुद्धा भूतकाळात पाहिजे, परंतु पहिली घटना बघा भूतकाळात वापरली आणि दुसरी लगेच साध्या वर्तमान काळात सिंपल प्रेझेंटमध्ये वापरली. म्हणून येथे डज नॉटच्या ऐवजी काय पाहिजे होता, डीड नॉट पाहिजे होता. म्हणून ऑप्शन नंबर 2 हा आपला काय झालेला आहे, एररचा आहे. ओके, म्हणून ऑप्शन नंबर 4 हा आपला एरर आहे. नेक्स्ट बघू आता, विच ऑफ द फॉलोइंग इज द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ऑफ द मेन सेंटेन्स. बघा प्रश्न काय म्हणतो, आपल्याला काय करायचं आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स करायचा आहे. म्हणजे काय, चालू पूर्ण वर्तमान काळ बनवायचा आहे. वाचूया. बिल गोज फॉर हिज मॉर्निंग वॉक एव्हरी डे. बिल गोज फॉर हिज मॉर्निंग वॉक एव्हरी डे. आता हा टेन्स बघा कुठला आहे, सिंपल प्रेझेंट आहे. याचा आपल्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स करायचा. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला काय, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस फॉर प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. म्हणजेच बघा येथे वेंट आलाय, येथे हॅड आलाय, येथे वॉज आलाय आणि ऑप्शन नंबर 4 मध्ये ॲक्युरेट जो फॉर्म्युला आहे तो आलेला आहे बघा, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस फॉर प्लस आयएनजी आणि इतर पार्ट ऑब्जेक्टचा. बघा बिल हॅज बीन गोईंग फॉर हिज मॉर्निंग वॉक एव्हरी डे हा झाला आपला आन्सर ऑप्शन नंबर 4. ओके, टेन्सचे सर्व फॉर्म्युले पाठ करा. टेन्सवर तुम्हाला प्रश्न 100% विचारतात. नेक्स्ट बघू आता, चूज द वर्ड और फ्रेज फ्रॉम द गिवन ऑप्शन दॅट इज क्लोजेस्ट इन मीनिंग टू द अंडरलाइन वर्ड इन द सेंटेन्स. बघा क्लोजेस्ट इन मीनिंग. आता बघा बऱ्याच वेळा असं विचारतात की एक वर्ड देतात आणि सिनोनिम फाइंड आउट करतात आणि बऱ्याच वेळा असं सेंटेन्स देतात आणि अधोरेखित केलेल्या शब्दाचा असणारा सुसंगत तुम्हाला समानार्थी शब्द सिमिलर वर्ड फाइंड आउट करायचा. वाचूया. द फार्मर वॉज बॅनिश फ्रॉम द विलेज. बघा जो शेतकरी होता त्याला काय करण्यात आलेलं होतं, बॅनिश म्हणजे हद्दपार करण्यात आलेलं होतं, गावातून काढून टाकण्यात आलेलं होतं. मग गावातून काढून टाकणे, बॅनिश या शब्दाशी आपल्याला सिमिलर वर्ड काय होतो, पहिला आहे ॲक्सेप्ट स्वीकारणे, हा त्याचा अँटोनिम झाला असता म्हणजे हा रॉंग झाला. दुसरा आहे वेलकम स्वागत करणे, हा सुद्धा अँटोनिम झाला असता, हा रॉंग झाला. एक्सपेलचा अर्थ होतो काढून टाकणे किंवा वगळणे. या अनुषंगाने ऑप्शन नंबर 3 हा आपला करेक्ट आन्सर आहे. 4th आहे बघा इंट्रोड्यूस. इंट्रोड्यूस म्हणजे काय, तर ओळख करून देणे, काहीही संबंध नव्हता. नेक्स्ट बघूया आता, चूज द वर्ड और फ्रेज फ्रॉम द गिवन ऑप्शन दॅट इज क्लोजेस्ट इन मीनिंग टू द अंडरलाइन वर्ड इन द सेंटेन्स. बघा काय वाचायचं आपल्याला, जो रिकामी अंडरलाइन केलेला जो शब्द आहे तो एक फ्रेज आहे किंवा वर्ड आहे, त्याचा आपल्याला ॲक्युरेट मीनिंग किंवा जवळचा मीनिंग फाइंड आउट करायचा म्हणजे सिमिलर फाइंड आउट करायचं. वाचूया. द मॅन वॉज नोटोरियस फॉर गॅम्बलिंग अँड हॅज लॉस्ट ऑल हिज वेल्थ इन द प्रोसेस. आता प्रश्नाचा अर्थ समजला तर आपल्याला बाकीच्या ऑप्शनवरून त्याचा मीनिंग सापडता येऊ शकतो. द मॅन वॉज नोटोरियस, जो माणूस होता तो नोटोरियस होता म्हणजे काय, तर कुख्यात होता, गुंड होता, वाईट प्रवृत्तीचा होता. शब्द लिहून घ्या, महत्वाचे आहेत. ओके, द मॅन वॉज नोटोरियस फॉर गॅम्बलिंग, तो कुख्यात होता कशासाठी, तर गॅम्बल खेळण्यासाठी म्हणजे काय, तर जुगार खेळण्यासाठी. आणि त्याचमुळे ही हॅज लॉस्ट ऑल हिज वेल्थ इन द प्रोसेस. वेल्थ म्हणजे संपत्ती, आणि त्या जुगार खेळण्याच्या नादामध्येच त्याने त्याची संपत्ती, सर्व जी संपत्ती होती ती लॉस्ट केली होती म्हणजे हरवलेली होती किंवा गमावलेली होती असं म्हणतात. मग नोटोरियस कुख्यात या शब्दाशी समानार्थी शब्द पाहूया. पहिला आहे क्रिमिनल. क्रिमिनल म्हणजे गुन्हेगार. सेकंड आहे फेमस. फेमस म्हणजे प्रसिद्ध. थर्ड आहे इनफेमस म्हणजे प्रसिद्ध नसणारा. 4 आहे रेप्युटेबल. रेप्युटेबल म्हणजे चांगल्या प्रवृत्तीचा काय किंवा एखाद्या व्यक्तीचं रेप्युटेशन असणारा व्यक्ती. मग ऑप्शन नंबर 3 इनफेमस हा आपला नोटोरियस साठी येतो म्हणजे काय, तर प्रसिद्ध नसलेला, क्रूर वगैरे असं आपल्याला म्हणता येतं. चला नेक्स्ट बघू आता, कन्वर्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम द ऍक्टिव्ह व्हॉइस टू द पॅसिव्ह व्हॉइस. बघा ऍक्टिव्ह व्हॉइसला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करायचं. वाचूया. द ओनर ओपन द डोअर. बघा ओनर ओपन द डोअर. आता यामध्ये आपल्याला काय करायचं, ऍक्टिव्ह पॅसिव्ह करत असताना सर्वात महत्वाचं आहे सब्जेक्ट. सब्जेक्ट आहे ओनर, वर्ब आहे ओपन आणि ऑब्जेक्ट आहे द डोअर. म्हणजेच ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करत असताना वाक्याची सुरुवात तुम्हाला ऑब्जेक्ट पासून करायची. बघा येथे सुद्धा द डोअर आहे, येथे सुद्धा डोअर आहे, 4th मध्ये सुद्धा डोअर आहे. 3rd हा ऑप्शन काय रॉंग झालेला आहे. बघा पहिला आपल्याला ट्रिक सापडली की जो की आहे ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचा.
टेन्स फाइंड आउट करा जो की आहे सिंपल पास्ट टेन्समध्ये. सिंपल पास्ट टेन्सच्या वाक्यामध्ये आपल्याला सुरुवातीला काय करावं लागतं, ऑब्जेक्ट घ्यावं लागतं. नंतर ऑब्जेक्टनुसार सिंग्युलर असेल तर वॉज घेऊया, प्लुरल नसेल तर वर घेऊया आणि नंतर क्रियापदाचा तिसरं रूप घेऊया. ओके, मग येथे बघा द डोअर वॉज ओपनड येथे आलेले आहे आणि नंतर काय झालेलं आहे, बाय वापरण्यात आलेले आहे, नंतर आहे द ओनर. म्हणजेच ऑप्शन नंबर बघूया, द डोअर वॉज ओपन बाय द ओनर. इथे बघा आन्सर 2 आहे बरोबर. ओके, आन्सर 2 आहे. एकदा थोडंसं इथं झालेलं होतं. ऑप्शन नंबर सेकंड हा ॲक्युरेट आहे. ओके, चला मित्रांनो, हा महत्त्वाचा व्हिडिओ होता तुमच्यासाठी. तलाठी भरती परीक्षेमध्ये तुम्हाला पॅसेजेस सुद्धा विचारण्यात येतात. पॅसेजची माझी वेगळी सिरीज आहे, त्यामुळे पॅसेज तुम्ही पहा. परीक्षेत 100% 5 मार्कचे पॅसेज विचारतात, त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. चला तर आपण येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.